नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, चैत्र नवरात्री चालू झालेले आहे आणि लवकरच दुर्गाष्टमी देखील येत आहे. तर बघा, शारदीय नवरात्री आणि चैत्र नवरात्रीच्या दुर्गाष्टमीला आपण काही कुलदेवीची सेवा करत असतो, माता लक्ष्मीची सेवा करत असतो. तर आपल्याला ह्याही चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला दुर्गाष्टमीला कुलदेवीची आणि माता लक्ष्मीची आपल्याला काही सेवा उपाय करायचे आहे. तर ते बघा, मी पुढे जाऊन तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर आपल्याला या दिवशी दुर्गाष्टमीच्या दिवशी मेन म्हणजे पहिली एक मुख्य गोष्ट म्हणजे आपल्याला या दिवशी 64 योगिनी यंत्र आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. ह्यामुळे आपल्या घरात जी काही नेगेटिव्ह ऊर्जा किंवा नजर दोष असते, वाईट बाधा असते, तर ती आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही. बघा, या यंत्राने आपल्याला म्हणजे खरंच ज्यांचं स्वतःचं घर आहे त्यांनी नक्की लावण्याचा प्रयत्न करा. आणि बघा, खूप प्रभावशाली हा देखील उपाय आहे, त्याच्यामुळे नक्की करण्याचा प्रयत्न करा. आणि ज्यांनी खरंच आधी हे सर्व लावलेलं आहे म्हणजे हे 64 योगिनी यंत्र लावलेलं आहे त्यांना लावायची गरज नाही, फक्त तुम्हाला त्यावरती सेवा करायची असते. बघा, तर ज्यांनी शारदीय नवरात्रीमध्ये यावरती सेवा केलेली आहे दुर्गाष्टमीला, तर आता सुद्धा आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गाष्टमीला त्यावरती सेवा करायची असते. आणि ज्यांनी खरंच नवीन आणायचं आहे ज्यांना, तर ते पण यावरती सेवा करून मग आपल्या मुख्य दरवाजावरती ते चिटकू शकतात. बघा, तर आपल्याला 64 योगिनी यंत्र स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या उजव्या हातात ते घ्यायचं आहे. म्हणजे सुरुवातीला काय करायचं, आपल्याला त्या यंत्राची 64 योगिनी यंत्राची पूजा करायची असते. म्हणजेच हळद, कुंकू, अक्षता, धूपदीप आपल्याला त्यावरती म्हणजे दाखवून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला ते यंत्र हातात घेऊन बघा 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे. सेवा झाल्यानंतरच आपल्या मुख्य दरवाजावरती ते 64 योगिनी यंत्र लावायचं आहे. बघा, कितीतरी व्यक्ती असे असतात की आपल्या तोंडावरती गोडगोडीत एवढे करत असतात की एवढे आपुलकीने वागत असतात, पण त्यांच्या मनात वेगळंच काहीतरी असतं. तर त्यांचं सुद्धा म्हणजे एक प्रकारे जी आपल्याबद्दल वाईट विचार करतात ना, तर ते सुद्धा एक प्रकारे ते आपल्याला लागतं. बघा, त्याच्यामुळे 64 योगिनी यंत्र ज्यांना खरंच म्हणजे शक्य आहे त्यांनी आणा, सेवा करा आणि लावा. आणि बघा कसं असतं, आपण सेवा एकदा केली म्हणजे त्याचा म्हणजे त्या सेवेचं फळ आपल्याला वारंवार भेटेल असं नाही. त्या सेवेचा यूज झाला की म्हणजे नाही का त्याचं पावर कमी होते. तसंच आपल्याला तुम्ही जरी प्रत्येक महिन्याच्या दुर्गाष्टमीला ते यंत्र काढलं, स्वच्छ करून त्याची पूजा केली आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा क्रमाने जप केला तर अतिउत्तम. कारण आपल्याला म्हणजे ते केल्यानंतर आपल्याला त्याच्यापासून काहीतरी म्हणजे फायदा होण्यासाठी आपल्याला म्हणजे नाही का सेवा झाली एकदा आणि ते तसंच लावलं असं नाही, आपल्याला त्यावरती वारंवार सेवा देखील करावे लागत असतात. बघा, तर ते देखील उपाय तुम्ही नक्की करायचा आहे. बघा, खूप प्रभावशाली आहे. आणि मेन म्हणजे दुर्गाष्टमी आहे तर आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा करायची असते. बघा, या दिवशी म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला, दुर्गा अष्टमीच्या दिवशी तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. ज्यांना खरंच शक्य आहे 16 वेळा करणं तर त्यांनी नक्की करा. कारण कसं आहे ना, 1 ते 8 ओव्यांपर्यंत म्हणजे नाही का हे आहे ओव्या आहेत आणि 9व्या ओव्यापासून बघा आपल्याला फलश्रुती म्हणायची असते. जर तुम्ही 16 वेळा म्हणत असाल तर 1 ते 8 ओव्यांपर्यंत तुम्हाला सलग 15 वेळा म्हणायचं आहे आणि 16व्या वेळेस तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम हे पूर्ण म्हणायचं आहे. बघा, तर ह्याचं सुद्धा खूप प्रभावशाली फायदे आहेत. कारण हे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला ही महालक्ष्मी अष्टकमची सेवा करायची असते. बघा, आणि दुर्गाष्टमी आहे, आपल्या कुलदेवीचा वार आहे माता लक्ष्मीचा. ह्या दिवसाला खूप महत्त्व आहे, त्याच्यामुळे आपल्या कुलदेवीची आणि माता लक्ष्मीची सेवा या दिवशी नक्कीच करायची आहे. बघा, तर बघा, महालक्ष्मी अष्टकम असं आहे. श्री गणेशाय नमः, इंद्र उवाचे नमस्ते, स्थू महामाये श्रीपीठे सुरपूजिते, शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते, असं हे महालक्ष्मी अष्टकम आहे. बघा, तर ते आपल्याला या दिवशी दुर्गाष्टमीच्या दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला ही सेवा नक्कीच करायची आहे. आणि ज्यांना खरंच शक्य आहे तर त्यांनी 16 लवंगा खरं तर घ्यायच्या आहेत. आणि ते म्हणजे काय करायचं आहे, 16 लवंगा घ्यायच्या आहेत. तर हे लक्ष्मी प्राप्तीचा मी उपाय तुम्हाला सांगते. 16 लवंगा घ्यायच्या, त्यातील 1 लवंगा आपल्या उजव्या हातात घ्यायची, 1 ते 8 ओव्या म्हणायच्या आणि त्याच्यानंतर ती लवंग एका डिशमध्ये ठेवून द्यायची. त्याच्यानंतर आपल्याला दुसरे लवंग हातात घ्यायची, 1 ते 8 ओवेपर्यंत महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं, ते लवंग डिशमध्ये ठेवून द्यायचे. तिसऱ्या वेळेस देखील असंच करायचं आहे.
की उजव्या हातात लवंग घ्यायची, त्याच्यानंतर महालक्ष्मी अष्टकम 1 ते 8व्या ओवीपर्यंत म्हणायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला ते लवंग साईडला ठेवून द्यायचे. असं 16 म्हणजे 15 वेळा तुम्हाला हे करायचं आहे आणि 16व्या वेळा 16वी लवंग हातात घ्यायची आणि पूर्णपणे महालक्ष्मी अष्टकम शेवटपर्यंत तुम्हाला म्हणायचं आहे बघा. आणि जेव्हा आपल्याला 16 वेळा म्हणून होतं तर ते 16 लवंगाचा खूप प्रभावशाली उपाय मी तुम्हाला सांगते. तर बघा त्या 16 लवंगा जेव्हा सेवा करून पूर्ण होतात तर तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, लाल कपड्यामध्ये आपल्याला त्या 16 लवंगाची गाठ बांधायची आहे बघा. गाठ पुरसुंडी करून घ्यायची आहे, त्यावरती हळदी कुंकू अक्षता धूप दीप दाखवून घ्यायचा आहे, पूजा करायची आणि त्याच्यानंतर आपल्या तिजोरीमध्ये किंवा तुमचा कोणताही बिझनेस असू देत, पार्लर असू दे, टेलरिंगचा असू देत किंवा कोणतंही तुमचं दुकान असू दे, मेडिकल असू दे, त्या म्हणजे जे दुकानाचं ऑफिसचा गल्ला असतो तिथं तुम्हाला ते म्हणजे लाल कपड्यात म्हणजे ठेवलेली ते लवंगा ते तुम्हाला ठेवायचं आहे बघा. जिथं आपला गल्ला आहे तिजोरीत सुद्धा तुम्ही हे ठेवू शकता. जिथं तुमची लक्ष्मी येते, जिथं तुमचा गल्ला आहे तिथं तुम्हाला ते ठेवायचं आहे. त्याने काय होतं की आपल्या लक्ष्मी म्हणजे जिथं ते पुरसुंडी आपण ठेवतो ना तर तिथं म्हणजे नाही का, जिथं आपली लक्ष्मी असते म्हणजे जिथं आपण पैसा ठेवतो गल्ल्यात आपल्याला ती पुरसुंडी ठेवायची आहे बघा. आणि रोज तुम्ही जेव्हा म्हणजे ऑफिस दुकानात तिथं बघा देवाचं तर आपलं हे असतंच तिथंच म्हणजे नाही का, आपल्याला काय करायचं आहे ते पुरसुंडीला फक्त त्या म्हणजे लवंगाच्या ह्याला पुरसुंडीला आपल्याला फक्त अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे रोज फक्त. मग त्या सेवेने खरंच तुम्हाला खूप सारा तुमच्या बिझनेसमध्ये व्यवसायामध्ये खरंच खूप सारा फरक जाणवेल. तुमच्याकडे एक प्रकारे असं म्हणता येईल म्हणजे नाही का, माता लक्ष्मीला सर्व ह्याच्यापैकी लवंग ही अतिशय प्रिय आहे. त्याच्यामुळे ते काय होतं की आपण जेव्हा ह्या सेवा करतो ना आणि ती पुरसुंडी आपण बनवून आपल्या गल्ल्यात ठेवतो तर आपल्याकडं म्हणजे माता लक्ष्मीचं आगमन होत असतं, आपल्याकडं लक्ष्मी स्थिर होत असतील म्हणजे आपल्या पैशामध्ये वाढ होत असते असं असते. त्याच्यामुळे ही सेवा नक्की करण्याचा प्रयत्न करा दुर्गाष्टमीच्या दिवशी बघा आणि स्वतः अनुभव घेऊन तुम्ही स्वतः सांगाल एवढा प्रभावशाली हा उपाय आहे. मी देखील केलेला होता आणि खरंच सांगते नक्की करण्याचा प्रयत्न करा बघा. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे, जर तुमची आधीची पुरसुंडी असेल म्हणजे नवरात्रीमध्ये शारदीय नवरात्रीमध्ये केलेली, जर तुम्हाला ती म्हणजे हे करायची असेल की नाही का प्रवाहित करायची असेल तर तुम्ही देखील ती वाहत्या पाण्यात सोडू शकता आणि दुसरी पुन्हा पुरसुंडी म्हणजे सेवा करून तुम्ही दुसरी पुरसुंडी करून हे करू शकता, पुन्हा एकदा ठेवू शकता ह्या चैत्र नवरात्री दुर्गाष्टमीला. तर हे केलं तरी सुद्धा चालू शकतं बघा. किंवा तुम्हाला जर पहिली पुरसुंडी असेल तर ते तशी ठेवली तरी सुद्धा चालू शकते. खरं तर तुमची इच्छा आपण नक्की करण्याचा प्रयत्न करा आणि बघा खूप प्रभावशाली उपाय आहे हा, त्याच्यामुळे नक्कीच करा. आणि दुसरा एक उपाय आहे की 16 वेळा आपल्याला हे करायचं आहे म्हणजे महालक्ष्मी अष्टकमच म्हणायचं आहे आणि महालक्ष्मीला कुळदेवीला आपल्या जी काही मूर्ती टाक फोटो असेल तर महालक्ष्मीचा किंवा कुळदेवीचा फोटो मूर्ती टाक असेल तर आपल्याला लवंगांचं अर्चन करायचं असतं दुर्गाष्टमीच्या दिवशी. तर 16 वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि म्हणजे 1 ते 8 ओवेपर्यंत महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आणि तुम्हाला ते हे करू शकता. किंवा तुम्हाला जरी तसं नाही शक्य झालं तरी तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम नाही शक्य झालं तरी तुम्ही 99 मंत्र सुद्धा म्हणू शकता. 99 मंत्राने सुद्धा तुम्ही 108 वेळा 99 मंत्र म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर 108 लवंगा तुम्हाला महालक्ष्मीच्या किंवा कुळदेवीच्या फोटोवरती टाकावरती किंवा मूर्तीवरती ते तुमच्याकडं आहे मूर्ती टाक किंवा फोटो त्यावरती अर्चन करायचं आहे लवंगांचं बघा. तर काय करायचं आहे, सुरुवातीला तुम्ही जर 99 मंत्र म्हणत असाल तर ओम एम प्रीम क्लीम चामुंडाय विच्चे नमो नमः असं म्हणत तिथं कुळदेवीला किंवा महालक्ष्मीला आपल्याला ती लवंग अर्पण करायची आहे बघा. तिथं त्यांच्या चरणांपाशी असं 108 वेळा करायचं आहे आपल्याला आणि 108 लवंगा आपल्याला बघा तो प्रसाद म्हणून म्हणजे नाही का, तुम्ही जर सर्वांनी रोज जर ग्रहण एखाद्याला सवय असते बघा घरात की लवंगा वगैरे खातात तसं सुद्धा तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही फक्त हे लवंगा भाजीमध्ये वापरू नका, कारण कसं एक तर मसाल्याचं पण ते गरम आणि हे पण गरमच असतं, त्याच्यामुळे तुम्ही जरी चावून खाल्लं तरी चालू शकता. आणि किंवा तुम्ही नाही तुम्हाला तसं करायला शक्य झालं तरीसुद्धा तुम्ही महालक्ष्मी अष्टकमची सेवा बघा करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला या दिवशी दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्हाला
श्रीयंत्रावरती किंवा माता लक्ष्मीच्या किंवा कुलदेवीच्या फोटो टाक मूर्तीवरती कुंकुमार्चन करायचं आहे बघा. त्याच्यानंतर दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्याला आवर्जून करायचा आहे. ज्यांना खरंच टाईम नाही आहे किंवा शक्य नाही तर त्यांनी 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता. कारण कसं आहे, जेव्हा आपल्याकडून 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र जरी आपल्याकडून पठण झालं तरी एक दुर्गा सप्तशतीचा पाठ झाल्यासारखं होतं बघा. त्याच्यामुळे ही सुद्धा सेवा तुम्ही नक्की करू शकता. आणि ज्यांना खरं म्हणजे काहीच टाईम नाही आहे पण सेवा करायची आहे तर त्यांनी अख्ख्या दिवसभरात तुम्हाला जसा टाईम भेटेल तसं तुम्ही 11 माळी किंवा 1 माळासुद्धा नवर्ण मंत्राचे करू शकता बघा. तर ही सुद्धा खूप प्रभावशाली सेवा आहे. नक्की म्हणजे नक्की करण्याचा प्रयत्न करा आणि सेवेचा अनुभव घ्या बघा. तुम्हाला जेव्हा तुम्ही सेवा करताना त्यातून एक सकारात्मक ऊर्जा येते आपल्या, ती तर वेगळीच, पण त्या सेवेचं फळसुद्धा आपल्याला तेवढ्याच पटीने भेटत असतं बघा. त्याच्यामुळे ह्या सेवा दुर्गाष्टमी नक्की करण्याचा प्रयत्न करा आणि अनुभव घ्या. आतापर्यंत एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.